नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकीला आता काही करून ओवीला हॉस्पिटलमध्ये न्यायचं असतं. त्याच्यामुळे जानकी आता एक एक गाडी थांबवत थांबवत ओवीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मदत मागत असते. पण मात्र कोणीही जानकीची मदत करायला तयार नसतं. जानकी आता या गोष्टीमुळे पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तिला नेमकं काय करावं काहीही समजत नसतं आणि ओवीची इकडे तर खूपच बिकट अवस्था झालेली असते. ओवीच्या पोटामध्ये खूप दुखत असतं. ओवी पूर्णपणे हतबल झालेली असते आणि जानकी आता ओवीला विचारते, "ओवी तू रडू नकोस, मी आहे ना." आता ओवी सुद्धा शांतपणे जानकीला म्हणते, की "आई मला काही होणार तर नाही ना?" तर मग जानकी सुद्धा ओवीला धीर देत म्हणते, की "नाही ओवी, तुझी आई तुला काहीही होऊ देणार नाही." त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेशला त्या माणसांनी बेशुद्ध करून एका गोडाऊनवरती ठेवलेलं असतं आणि ते माणसं सुद्धा तिथेच ऋषिकेशच्या बाजूला असतात. तेवढ्यात आता त्या माणसाला सयाजीरावांचा फोन येतो. मग त्याच्यानंतर तो फोन उचलतो. सयाजीराव लगेच विचारतो, की "माझ्या कामाचं काय झालं ते सांग." त्याच्यावरती तो माणूस आता सयाजीरावांना म्हणतो, "अहो टेन्शन नका घेऊ, तुमचं काम झालंय. अहो त्या ऋषिकेश रणदिवेला आम्ही पकडून आणलंय. आता फक्त त्याचं काय करायचं ते तुम्ही पुढे सांगा आम्हाला." तर मग त्याच्यानंतर सयाजीराव आता त्या माणसाला सांगत असतात, "तो ऋषिकेश रणदिवे ना लई रग्गेल माणूस आहे. जवळ मी सांगत नाही ना तवर त्याला सोडायचं नाही." तो माणूस आता म्हणत असतो, "अहो सयाजीराव, आम्ही ना त्याचा एकदम भारी बंदोबस्त लावलाय. त्याच्यामुळे त्याचा काही विषयच घेऊ नका. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तो काय आमच्या तावडीतून सुटतच नाहीये. तुम्ही निवांत राहा." याच्यावरती आता सयाजीराव म्हणतात, "आम्ही निवांतच आहे, पण तुम्ही ढिले पडू नका. तुम्ही जर ढिल्या पडलात ना तर तुमची मी झोप उडवीन." सयाजीराव आता विचारत असतात, की "तुमच्याकडे काही दारूच्या बाटल्या बिटल्या नाही ना?" पण मात्र ते आधीच दारू पित असतात आणि त्यांच्याकडे दारूच्या बाटल्या सुद्धा असतात. पण मात्र तो माणूस सयाजीरावांना म्हणतो, की "नाही नाही, काहीही नाहीये. अहो माझा तर आज उपवास आहे." आणि ते दोघेही आता फोन बंद करून टाकतात. त्याच्यानंतर ते माणसं आता इकडे दारू पित असतात. त्याच्यानंतर जानकी ओवीला आता एका जागी बसवते आणि तिला सांगू लागते, "ओवी आपल्याला ना हॉस्पिटलला जावं लागेल आणि इथनं हॉस्पिटल खूप लांब आहे. त्याच्यामुळे आपल्याला कोणाची तरी मदतच लागेल. थांब मी पाहते आपल्याला कोणी मदत करतंय की नाही." जानकी ओवीला तिथेच बसवते आणि मग त्याच्यानंतर कोणी मदत करतंय की नाही ते पाहण्यासाठी जाते. पण मात्र जानकीला कोणीही मदत करायला तयार नसतं. ओवीच्या खूप पोटामध्ये दुखत असतं. जानकी ओवीला धीर देत म्हणत असते, "ओवी तू थोड्या वेळ कळ काढ, मी बघतीये ना." जानकी एक एक करत मदत मागत असते पण जानकीच्या हाकेला कोणीही धावून येत नसतं. आता एवढ्या वेळानंतर ओवीची खूपच बिकट हालत झालेली असते. जानकी आता ओवीला म्हणत असते, "ओवी तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मी तुला डॉक्टरांकडे नेईल म्हणजे नेईलच. चल आपण थोडं हळुवारपणे चालत चालत तिकडे जाऊयात." पण मात्र ओवीला साधं उठता सुद्धा येत नसतं. तेवढ्यात जानकीच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. जानकी आता तिथली बाजूची एक साडी घेते. ओवीला उंचावरती उभं करते आणि मग त्याच्यानंतर ओवीच्या कमरेला आणि जानकीच्या कमरेला ती आता ओवीला घट्ट बांधून टाकते. जानकी ओवीला तिच्या पाठीमागे घेते आणि ओवीला धीर देत म्हणते, "ओवी तू घाबरू नकोस. तुझी आई असताना तुला काहीही होणार नाही." जानकी आता धावतच ओवीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असते. ओवीने तर पूर्णपणे तिचा धीर सोडून दिलेला असतो आणि ती बेशुद्ध पडलेली असते. त्यानंतर इकडे दुसरीकडे ऋषिकेशला तेवढ्यात जाग येते. ऋषिकेश शुद्धीवरती येतो आणि समोर पाहतो तर ते गुंड मस्तपैकी दारू पीत बसलेले असतात. ऋषिकेश स्वतःशीच विचार करत म्हणतो, याचा अर्थ असा की हे सगळे इथेच आहेत. आवाज करून मदत मागलेली नाही चालणार. मलाच काहीतरी स्वतःला सोडवण्यासाठी मार्ग शोधावा लागेल. ऋषिकेश आता त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मात्र ऋषिकेशचे हात एवढे घट्ट बांधलेले असतात त्याच्यामुळे ते सुटतच नसतात. तेवढ्यात ऋषिकेशला आता समोर धारदार काहीतरी दिसतं. ऋषिकेश लगेच आता उठतो आणि ते धारदार ते घेतो. त्याच्यानंतर सावकाशपणे ऋषिकेश कोणाचीही नजर चुकवत चुकवत दोर तोडण्याचा प्रयत्न करू लागतो. इकडे दुसरीकडे जानकी ओवीला खूप निडरपणे आणि खूप धैर्याने हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असते. इकडे दुसरीकडे ते गुंड मस्तपैकी दारू पीत बसलेले असतात आणि ऋषिकेश आता ते धारदार आपल्या हातामध्ये घेतो. ऋषिकेश आता ते तोडतच असतो. त्याच्यानंतर जानकी आता ओवीला सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन येते. जानकी आता हॉस्पिटलमध्ये येते आणि लगेच डॉक्टरांना आणि नर्सला आवाज देऊ लागते. त्याच्यानंतर तेवढ्यात तिकडनं एक नर्स येते आणि ती जानकीला ओवीला पाहता तर मग तिथे असणारे नर्स वॉर्ड बॉय ते दोघेही आता ओवीला सोडवतात. जानकी त्यांना सांगत असते, "माझ्या मुलीच्या पोटात दुखत होतं, खूप त्रास होत होता." मग त्याच्यानंतर आता ओवी बेशुद्ध झालेली असते. ते आता ओवीला आतमध्ये घेऊन जात असतात तर मग जानकी ओवीला उठवत म्हणत असते, "ओवी उठ ना बाळा, आपण हॉस्पिटलमध्ये आलोय. अगं ओवी डोळे उघड, तुला काहीही होणार नाही, मी आहे ना." जानकी ओवीला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण मात्र ओवीची शुद्ध हरपलेली असते त्याच्यामुळे ओवी उठतच नसते. तिथे असणारे आजूबाजूचे लोक सुद्धा आता जानकीकडे बघत असतात पण मात्र ओवीची झालेली अवस्था पाहता जानकी खूपच घाबरून गेलेली असते.
इकडे आता जानकी मोठ्याने डॉक्टरांना आवाज देऊन बोलवून घेते. डॉक्टर तिथे येतात आणि जानकीला म्हणतात की मॅडम जरा हळू बोला, हॉस्पिटल आहे हे. तर मग जानकी घाबरत घाबरत डॉक्टरांना सांगत असते की डॉक्टर माझी मुलगी डोळे उघडत नाहीये, जरा तिला बघा ना. डॉक्टर आता म्हणू लागतात आधी तुम्ही शांत व्हा आणि मला हे सांगा की तुमच्या मुलीला झालंय तरी काय. जानकी डॉक्टरांना सांगू लागते की तिला भूक लागली होती म्हणून तिने कपकेक खाल्ला आणि त्याची एक्सपायरी डेट उलटून गेली होती. त्यानंतर तिच्या पोटात दुखायला लागलं. ती पोटात दुखत असल्यामुळे खूप तळमळत होती. तिला 1-2 वेळा उलटी सुद्धा झाली. मी तिला आणत होते तोपर्यंत ती बरी होती. पण आता एकदमच डोळे बंद केलेत. जानकी डॉक्टरांना म्हणत असते की ती डोळे उघडत नाहीये. जरा बघा ना डॉक्टर प्लीज. त्याच्यानंतर डॉक्टर आता जानकीच्या सांगण्यावरनं ओवीला चेक करतात आणि जानकीला म्हणू लागतात की थोडी ती अनकॉन्शियस आहे. तुम्ही एक काम करा, पैसे भरा, प्रोसिजर पूर्ण करून घ्या. मग मी लगेच ट्रीटमेंटला सुरुवात करतो. जानकी आता म्हणू लागते, हो मी भरते पैसे. तुम्ही माझ्या मुलीवरती उपचार सुरू करा, मी लगेच पैसे घेऊन येते. पण मात्र डॉक्टर जानकीला म्हणत असतात, मॅडम असं कसं? पैसे तर तुम्हाला भरावेच लागतील. इथे उपचार करून नंतर पैसे भरले जात नाहीत आणि या गोष्टीमुळे हॉस्पिटलला खूप नुकसान होतं. आणि परत अरेंज मॅरेजमेंट आम्हाला प्रश्न विचारतात. पण जानकी डॉक्टरांना सांगत असते, नाही नाही डॉक्टर, आम्ही फसवणारी माणसं नाही होत. मी तुमचे सगळे पैसे आणून देईल. तुम्ही फक्त माझ्या ओवीवरती ट्रीटमेंट सुरू करा. पण मात्र डॉक्टरने नाही म्हणजे नाहीच. नियम तर सर्वांना सारखे असतात. डॉक्टर म्हणत असतात ॲटलिस्ट इनिशियली अमाऊंट तरी तुम्हाला थोडी काहीतरी भरावीच लागेल. आणि त्याच्यानंतर डॉक्टर आता तिकडनं निघून जातात. इकडे आता जानकी डॉक्टरांना ओरडू सांगत असते, डॉक्टर माझं ऐका तर, मी भरते ना पैसे, तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा. जानकी आता नर्सला, तिथे आजूबाजूला असलेल्या नर्सला मदत मागत असते की प्लीज तुम्ही तरी काहीतरी करा. तुम्ही तरी मला थोडी काहीतरी मदत करा. आणि जानकी खूपच इमोशनल होत खूप रडत असते आणि इकडे तिकडे मदतीसाठी हात पसरवत असते. नर्स आता जानकीला म्हणत असते की अहो मॅडम आमच्या हातामध्ये काहीही नसतं. हॉस्पिटलचे थोडेफार नियम असतात, त्याच्यामुळे तुम्ही थोडेफार तरी पैसे भरा. पण मात्र तुम्ही पैसे ना वेळेत भरा. नर्स सुद्धा तिकडनं निघून जाते. आता जानकीला नेमकं पैशाची कशी व्यवस्था करावी आणि नेमकं काय करावं काहीही समजत नसतं. जानकी तर पूर्णपणे ब्लँक झालेली असते. जानकीला एका बाजूला ओवीचं टेन्शन आणि दुसऱ्या बाजूला ऋषिकेशचं टेन्शन आणि त्यात ऋषिकेश सुद्धा आता संकटामध्ये असतो. जानकी आता म्हणत असते ऋषिकेश फोन उचलत नाहीये, मी नेमकं कोणाला कॉल करू. आणि जानकी ओवीला पाहत असते आणि कळवळत विचारत असते की आता काय करायचं. मग त्याच्यानंतर तेवढ्यात आता जानकीला सुमित्रा आठवते. जानकीला असं वाटतं की ती नक्की मदत करणार. जानकी आता नर्सकडे जाते आणि त्यांच्याकडे त्यांचा मोबाईल मागत असते. पण मात्र नर्स जानकीला म्हणतात की तुम्ही तिथे रिसेप्शनवरून कॉल करू शकता. तर मग जानकी लगेच आता घरी फोन करण्यासाठी तिकडे रिसेप्शनवरनं फोन करू लागते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या नानांच्या रूममध्ये आलेली असते. तर नाना शांतपणे झोपलेले असतात. ऐश्वर्या आता नानांना पाहते आणि स्वतःशीच म्हणते, हा म्हातारा झोपलाय का? हा म्हातारा सदानकदा झोपलेलाच असतो आणि त्याची ती म्हातारी अगं बाई माझे पाय दुखतायत असं करत असते. यांच्या दोघांना दुसरं काही कामच नसतं. आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या विचार करत असते की नेमकं प्रॉपर्टीचे पेपर्स ठेवले कुठे असतील. तर मग त्याच्यानंतर ऐश्वर्याला एक आठवतं की या म्हाताऱ्याने प्रॉपर्टीचे पेपर्स गादीच्या खाली तर लपवून ठेवले नसतील ना. म्हणजे काही भरोसाच नाहीये याचा. तर मग ऐश्वर्या लगेच आता गादीच्या खाली प्रॉपर्टीचे पेपर्स ठेवलेत की नाही हे पाहू लागते. ऐश्वर्या गादीच्या खाली सुद्धा पाहते पण मात्र तिथे पेपर्स नसतात. ऐश्वर्या आता विचार करू लागते इथे पेपर्स नाहीये, मग आता नेमकं पेपर्स कुठे ठेवले असतील. सिरियसली आई एवढ्या मूर्ख असतील ना हे मला वाटलंच नव्हतं. नवऱ्याने प्रॉपर्टीचे पेपर्स नेमकं कुठे ठेवलेत हे बायकोला माहिती नाही. बरोबर आहे, कसं माहिती असणार? हे सगळं जानकीला माहिती असणार ना. सगळं काही त्या जानकीलाच माहिती असतं. पण जानकीला खरंच माहिती असेल का की प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत ते? आणि म्हणूनच जानकी वेश बदलून इथे आली होती का? ऐश्वर्या आता ठामपणे विचार करत म्हणते की नाही नाही, प्रॉपर्टीचे पेपर्स हे मलाच सापडायला हवेत. अख्खं घर शोधायची वेळ जरी आली ना तरी सुद्धा चालेल. आणि ऐश्वर्या आता इकडे तिकडे लगेच ठामपणे प्रॉपर्टीचे पेपर शोधू लागते. ऐश्वर्या आता नाना आणि सुमित्रा यांच्या दोघांचंही कपाट उचकते. पण मात्र त्याच्यामध्ये सुद्धा आता ऐश्वर्याला प्रॉपर्टीचे पेपर्स सापडत नाहीत. इकडे नाना आपले तर शांतपणे झोपलेले असतात. ऐश्वर्या कपाट उचकतच असते तेवढ्यात लगेच इकडे जानकी आता सुमित्राला फोन लावते. जानकी सुमित्राच्या मोबाईलवरती फोन लावते पण मात्र तिचा फोन तिथेच रूममध्ये असतो. ऐश्वर्या आता सुमित्राचा फोन येताना पाहते आणि रिंगच्या आवाजामुळे ती लगेच फोन उचलते आणि आवाज बदलवत हॅलो बोलते. इकडे जानकीला असं वाटतं की सुमित्राच बोलतेय. त्याच्यामुळे जानकी रडतच सुमित्राला म्हणते, आई मी जानकी बोलतेय. आणि आता इकडे फोनवरती तर ती नालायक ऐश्वर्या असते. जानकी सांगत असते की आई मी हॉस्पिटलमध्ये आलीये, ओवीला ग्लानी आलीये आणि पैशाशिवाय तिला ऍडमिट करून घेत नाहीयेत. तुम्ही सारंग भाऊजी किंवा सौमित्र भाऊजी यांना कोणाला तरी पैसे घेऊन पाठवा ना प्लीज. मग त्याच्यानंतर ऐश्वर्या आता जानकीचं हे सगळं बोलणं ऐकते आणि लगेच फोन बंद करून टाकते. आता जानकीचं हे बोलणं ऐकल्यानंतर तर ऐश्वर्या खूपच खुश होते.
ऐश्वर्याच्या हातामध्ये तर एक आयतं कोलीत लागलेलं असतं. इकडे ऐश्वर्या आनंदाने नाचूच लागते आणि आता स्वतःशीच म्हणू लागते, जानकीचा फोन होता. म्हणत होती की ओवीची तब्येत बिघडलीये. क्या बात है, शेवटी माझ्याकडे भीक मागितलीस ना तू. हा म्हणजे भीक मागायला तू आईंना फोन केला होतास. पण तुझं हे भीक मागणं, लाचार होणं कोणी ऐकलं तर या ऐश्वर्या रणदिवेने. एरवी असा योग काय मला आला नसता. ऐश्वर्या आता म्हणत असते, अरे वा, कान तृप्त झाले माझे. हे ऐकूनच माझा जीव सुखावलाय. काय ना जानकी, हा फोन कॉल जर आईने उचलला असता ना, तर पुढच्या 10 मिनिटात त्यांनी तुझ्याकडे मदत पाठवली असती. पण हा तुझा फोन तुझ्या दुर्दैवाने मी उचलला. आता या घरातून तुला एका काडीची सुद्धा मदत मिळणार नाही ना, याची खात्री मी घेईन. वेश बदलून आली होती ना तू माझ्या घरी, मग आता लबाडी नेमकं काय असते ना हे मी तुला दाखवणार. ऐश्वर्या आता खुश होत हसतच असते. तेवढ्यात लगेच तिथे रूम मध्ये सुमित्रा येते. तर मग ऐश्वर्या आता म्हणते, हो आई, मी तुमच्याकडेच येणार होते तुमचा मोबाईल घेऊन. तर मग सुमित्रा आता म्हणते, वाजत होता ना, वाटलंच मला. मला वाटलं की यांची झोपमोड होईल, मी येतच होते, बंद झाला. कोणाचा होता? तर मग आता ऐश्वर्या लगेच सांगते की जानकी वहिनींचा होता. सुमित्रा लगेच आश्चर्याने ऐश्वर्याकडे पाहू लागते. ऐश्वर्या आता सांगू लागते, काय झालं, तुमचा फोन वाजत होता, नानांना जाग येऊ नये म्हणून मी पटकन फोन उचलला. बघा आई, काय हिंमत आहे या बाईची. एकतर तुमच्या फोनवरती फोन करायची हिंमत करते आणि वर मला म्हणते की तुम्ही आमच्या वाटणीचा देव्हारा आम्हाला दिला, मग आम्ही गप्प बसू असं वाटलं का तुम्हाला? तर मग बऱ्या बोलाने आमच्या वाटणीचे जे काही पैसे आहेत ना ते आम्हाला द्या. ही बाई असं म्हणत होती आणि बघा तिची हिंमत किती आहे. तर सुमित्रा सुद्धा आता आश्चर्याने ऐश्वर्याकडे पाहू लागते आणि ऐश्वर्याचं हे गोड गोड बोलणं पाहता ते सुमित्राला सुद्धा पटतं. इकडे आता ऐश्वर्या सांगू लागते, मी जानकी वहिनीला म्हणाले की मी ऐश्वर्या आहे, पण मला म्हणतात की आईंना बोलवून ठेव, मी त्यांना फोन करते. अहो आई, तुम्हीच सांगा ही बोलण्याची काय पद्धत आहे, मला काहीच कळत नाहीये. तेवढ्यात आता जानकीला पैशाची खूप गरज असते. जानकी गोंधळून गेलेली असते. ती परत आता सुमित्राला फोन लावते. तर मग जानकीचा फोन येताना पाहता ऐश्वर्या आता स्वतःशीच म्हणते, अरे वा, मी तर फक्त अंधारामध्ये तीर मारला होता. काय जानकी, वॉट अ टायमिंग. खूप टायमिंगला फोन केलायस तू. मग त्याच्यानंतर ऐश्वर्या आता सुमित्राला म्हणते, आई बघा, पुन्हा जानकीचा फोन येतोय. सुमित्रा पाहते तर तो अननोन नंबर असतो. तर मग आता ऐश्वर्या सांगू लागते, अहो आई, तुम्हाला कळतंय का, आपण जर त्यांच्या नंबरवरनं फोन केला तर आपण त्यांच्या नंबरचा फोन उचलणार नाही, म्हणून ते अननोन नंबरवरनं फोन करतायत. सुमित्रा आता फोन उचलते आणि जानकी लगेच सुमित्राला विचारते, आई मला पाठवताय ना पैसे. याच्यावरती आता सुमित्रा म्हणते, हे बघ, या आधीच्या फोनमध्ये तू ऐश्वर्याला जे काही सांगितलंस ना ते तसं तिने मला सांगितलंय. अगं, तुला थोडी सुद्धा लाज नाही वाटत का फोन करायला? आता एवढं सगळं होऊन सुद्धा तू माझ्याकडे पैसे मागतीयस. आणि इकडे सुमित्राचं हे बोलणं पाहता ऐश्वर्याला तर खूपच हसायला येत असतं आणि ऐश्वर्याने जो अंधारामध्ये तीर मारलेला असतो तो आता सक्सेसफुली निशाण्यावरती लागलेला असतो. सुमित्रा आता म्हणू लागते की जानकी, तुझ्याकडे एवढी हिंमत येते तरी कुठून ग? हे बघ, तू माझ्यासाठी ना कायमची मेली आहेस. पुन्हा जर माझ्या नंबरवरती फोन केलास ना तर याद राख, तुला तुझ्या ओवीची शपथ आहे. सुमित्राचं हे बोलणं ऐकल्यानंतर जानकी खूपच घाबरते आणि मग त्याच्यानंतर जानकीला काय करावं काहीही समजत नसतं आणि जानकीच्या हातामधला तो मोबाईल देखील खाली पडतो. सुमित्राचं हे बोलणं ऐकल्यानंतर जानकी पूर्णपणे कोसळून जाते. इकडे नालायक ऐश्वर्या खूपच घाणेरडं काम करते आणि मग त्याच्यानंतर सुमित्राला आता शांत करण्याचा प्रयत्न करत असते. इकडे जानकी आता पूर्णपणे गोंधळून गेलेली असते आणि स्वतःशीच विचार करत म्हणते की आई मला असं म्हणाल्या, म्हणजे आई असं कसं म्हणू शकतात? माझं ठीक आहे, पण मात्र ओवीसाठी ते असं कसं करू शकतात? आणि आता जानकीला नेमकं काय करावं काहीही समजत नसतं. जानकी आता देवाला विचारत असते की देवा, मी काय करू? त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेश दोर तोडण्याचा प्रयत्न तर करत असतोच. तेवढ्यात आता तिथे ऋषिकेशचा मोबाईल वाजतो. ऋषिकेशला सुद्धा प्रश्न पडतो की नेमकं फोन कोणाचा येत असेल. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेश दावा सोडवतच असतो. आता इकडे जानकी ओवीकडे येते आणि ओवीला बघत असते. जानकी आता ओवीला म्हणत असते की बाळा, टेन्शन नको घेऊ, काहीही होणार नाहीये तुला. तुझी आई तुला काहीही होऊ देणार नाहीये, काहीही होऊ देणार नाही. तेवढ्यात लगेच तिथे डॉक्टर येतात आणि डॉक्टर आता जानकीला म्हणतात, ही मुलगी अजून सुद्धा इथेच आहे. आणि आता नर्सला विचारतात की पैशाची व्यवस्था झाली की नाही. याच्यावरती जानकी लगेच नाही बोलते. जानकी डॉक्टरांची माफी मागत म्हणते, सॉरी डॉक्टर, म्हणजे मी प्रयत्न केले पण पैशांची व्यवस्था नाही करू शकले. प्लीज आम्हाला डॉक्टर मदत करा, तुमची काही कृपा होईल आमच्यावर. जानकी खूप कळकळीची विनंती करत डॉक्टरांना मदत मागत असते. जानकी आता डॉक्टरांच्या पाया पडत म्हणते की डॉक्टर, प्लीज माझ्या मुलीचा जीव वाचवा. प्लीज, मी कुठेही पळून जाणार नाही, मी पैसे नाही बुडवणार. डॉक्टर, मी प्रॉमिस करते, प्लीज माझ्या मुलीवरती ट्रीटमेंट सुरू करा. डॉक्टर आता जानकीला म्हणू लागतात, हे बघा मॅडम, पाया पडून काही उपयोग होणार नाही. पैसे तर तुम्हाला भरावेच लागतील. आधी तुम्ही फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. पैसे भरा, मी लगेच ट्रीटमेंटला सुरुवात करतो. मग त्याच्यानंतर आता जानकी म्हणू लागते, डॉक्टर, मी तुम्हाला सांगितले ना, आत्ता या क्षणी माझ्याकडे पैसे नाही आहेत. प्लीज तुम्ही माझ्या मुलीला ॲडमिट करून घ्या, तिचा जीव वाचवा प्लीज.
जानकी आता डॉक्टरांकडे खूपच पोटतिकीने रिक्वेस्ट करत असते. पण डॉक्टर जानकीवरती काहीही दयामाया दाखवत नाही आणि जानकीला म्हणतात, की "मॅडम तुमच्याकडे पैसे नव्हते तर तुम्ही तुमच्या मुलीला इथे का घेऊन आलात? तुमच्यासारख्या लोकांसाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत ना. तुम्ही तुमच्या मुलीला तिकडे घेऊन जा." आणि मग त्याच्यानंतर डॉक्टर नर्सला म्हणतात, की "यांना बाहेर जायला सांगा." तर मग आता ती नर्स जानकीला बाहेर घेऊन जाऊ लागते आणि ओवीला सुद्धा ते बाहेर घेऊन जाऊ लागतात. पण मात्र जानकी खूपच मोठ्याने ओरडत म्हणते, की "खबरदार, जर माझ्या मुलीला कोणी हात लावलात तर." जानकीचा दुर्गा अवतार आता जागा झालेला असतो आणि जानकी भयंकर चिडलेली असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, जानकी आता म्हणत असते, की 9 वर्षांची मुलगी आहे माझी. मला सांगत होती, की आई मला डॉक्टरांकडे घेऊन जा. कारण तिला ही गोष्ट माहिती होती, की डॉक्टर तिला बरे करतील. जानकी आता रडतच डॉक्टरांना म्हणत असते, की माझ्या ओवीच्या जीवापेक्षा तुम्हाला पैसा महत्वाचा आहे. जानकी आता खूपच रडत असते. त्याच्यानंतर ऐश्वर्या आता इकडे नानांकडे येते आणि त्यांना ओरडत म्हणू लागते, "काय रे म्हाताऱ्या, तुला खूपच मस्ती आली का रे?" ऐश्वर्या आता नानांचा हात पिरगळवत त्यांना म्हणू लागते, "पटकन सांग, प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत? सांग म्हटलं ना, पेपर्स कुठे?" आता ऐश्वर्या नानांवरती बळजबरी करत असते. तेवढ्यात लगेच तिकडनं सुमित्रा येते आणि ती ऐश्वर्याला पाहते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.